शहराचे असणारे अध्यक्ष रवी शेंडे, त्यांचे असणारे सगळे साथी, विदर्भ समितीचे असणारे वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, मी नेहमी असं मांडत आलो होतो आणि त्याच्याकडे असताना आपण सगळ्यांनी कधीच लक्ष दिलं नाही, आणि ते म्हणजे हळूहळू आपण एका संघर्षाच्या भूमिकेकडे चाललेलो होतो. हा संघर्ष नवा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. हा संघर्ष नवा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रेव्होल्यूशन आणि काउंटर रेव्होल्यूशन याचा अध्ययन केला असेल तर आजच्या परिस्थितीचा असणारा अचानकपणे आले असं तू म्हणणार नाही. ज्यांनी वाचलं असेल त्यांनीच. ज्यांनी वाचलं नाही, अरे असं कसं झालं, ये ऐसा कैसा हो गया, म्हणण्याची शक्यता आहे. मी असायला मानतोय की याचा असणारा आगा आपल्याला बाबासाहेबांनी करून दिला होता. आणि ते म्हणजे त्यांनी झोपडीच्या उदाहरणातून करून दिलं की स्वतःची झोपडी तुम्ही शाबूत ठेवली पाहिजे. स्वतःची झोपडी म्हणून दुसऱ्याच्या झोपड्यामध्ये गेलात आणि त्यांनी गांडीवरती लाथ मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही, उघड्यावरतीच राहावं लागेल. बाबासाहेब जाता जाता आपल्याला असताना बरंच जागृत करून गेले. आपल्याला जागृत करून घेतले, पण आम्ही जागृत राहिलो नाही. आम्हाला असं वाटलं की अब हमसे कौन बिगाड़ सकता है. मैं तो डॉक्टर बन गया हूं, इंजीनियर बन गया हूं, एक छोटी मोटी फैक्ट्री है, अधिकारी बन चुका हूं. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा आला, 7 जजेस बेंचचा निर्णय जसा आला आणि त्या जजमेंटचा असणारा ऑथर RS गवई आहेत, त्यांचा मुलगा आहे, RS गवईंचा असणारा मुलगा आहे. तसे खडबडून फोन, आता काय करायचं. म्हटलं घोडं पळून गेल्यानंतर दरवाजा लावायचा फक्त वेळ राहिलाय. तो म्हटलं आपण बसून दरवाजा लावत बसू. म्हटलं तर आलं कधी घोडं तर म्हटलं ते त्याला बांधून ठेवून देऊ. मी असताना मानतोय ही परिस्थिती दुसरी कोणी आणली नाही, ती आम्हीच आणली. तेव्हा सुधारायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुधारायचं.
जजमेंटमधल्या असणाऱ्या अनेक गोष्टींवरती मी असणारा 2-3 यूट्यूब चॅनलवरती आणि पत्रकार परिषदेमध्ये की हे कसं सैद्धांतिक नाही आहे, कसं संविधानिक नाही आहे. पण बोंबलून उपयोग काय आहे? मास कन्झम्पशनसाठी फक्त ते आहे. हा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे एवढंच म्हणण्यासाठी आहे. चार 5 खासदार गेले, पंतप्रधानांकडे गेले, निवेदन सादर केलं आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही, आम्ही असं लागू करणार नाहीत. अरे जजमेंट आहे, लागू करणं तुझ्या बापाची जबाबदारी आहे. उद्या एक जण कोर्टामध्ये गेला आणि हा जजमेंट लागू होत नाही, कोर्टाने ठरवलं तर ते सरकारला डिसमिस होईल. पार्लमेंट डिसमिस होणार नाही, पण सरकार डिसमिस होईल. कारण का संविधानाने सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे, ही त्या सरकारची जबाबदारी आहे. आपण आपल्याला फसवत राहणार आहोत. आपण जे आहोत ते आपल्याला असं फसवत राहणार आहे. ही जजमेंट जेव्हा गवईंनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली. त्यांनी त्यावेळेस बॅरिस्टर खोब्रागडे असताना चळवळ मातीत घातली. त्यातून कशी बशी आम्ही बाहेर घातली. तर तुम्ही सगळ्यांनी असताना म्हटलं नाही नाही, गवईला घेऊनच तुम्ही आयकी केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, धमुक केलं पाहिजे. आणि हा माणूस तिथला असणारा काँग्रेस सोडायला तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार नाही. बापाने चळवळीचं वाटवलं केलं, पोराने तुमचं वाटवलं केलं. कशासाठी? तर चीफ जस्टिस व्हायचे. मला अनेक जण नागपूरमधले माहिती आहेत की ज्यांच्याकडे माजी न्यायमूर्ती लोया जजचं काय झालं याची अधिकृत माहिती आहे. ते दोघांनी मला सांगितलं, प्रकाश आमच्याकडे अधिकृत माहिती आहे. म्हटलं तू जनतेला सांग, लोकांना सांग, सरकारला सांग, कोर्टात जाऊन सांग. पण तोपर्यंत याच गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट देऊन गेलं होतं की नाही नाही काही झालेलं नाही आहे, ते हॉस्पिटलमध्ये वाढले. आणि सगळं प्रकरण दाबल्या गेलं अशी असणारी परिस्थिती आहे. खरं फोटो त्यांच्याकडे आहे की नाही याची मला असं कल्पना नाही, पण ते म्हणत होते की आमच्याकडे आहे. पण तो मुद्दा वेगळा आहे. प्रश्न हा आहे की जसं शहाबानूच्या कालावधीमध्ये हा निर्णय, शहाबानूचा निर्णय, मुसलमानांनी काँग्रेसवरती दबाव आणला, राहुल गांधीवरती दबाव आणला. आणि दबाव आणून हे सांगितलं की मुस्लिम पर्सनल लॉ आहे. या मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये एक गोष्ट नाही आहे, ती म्हणजे इद्दत. एखाद्या असणाऱ्या डायव्होर्स झाला त्या मुस्लिम महिलेला असणारा इद्दत देण्याची असणारी प्रथा आहे. तो इद्दतचा कायदा करा, नाही हा रद्द करा. मुसलमानांनी असणारं प्रेशर टाकलं, सगळं टाकलं आणि त्याच्यामधलं असणारं त्यांनी तो कायदा बदलला. पार्लमेंटमध्ये
ठराव आणला की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हे पार्लमेंट रद्द करतंय. याचं कारण की ते कायद्याला आणि परिस्थितीला अनुसरून नाही, धरून नाही, म्हणून तो रद्द करण्यात आला. आता तुमच्यापैकी कोणीतरी एकाने राहुल गांधीला पत्र लिहिलं का? सगळ्यांनी मतं दिली आहे राहुल गांधीला, मला माहिती आहे. माझ्यासमोर नका म्हणू. मी दिली नाही, मी दिली नाही, मी दिली नाही, उगीच नका. खरं बोलायला शिका जरा. हा लढा असताना माझ्यासाठी आणि तो ह्याच्या चळवळीसाठी नाही आहे. कोणासाठी आहे ते मी सांगतो. एकाने तरी असताना सोशल मीडियाचा वापर करून राहुल गांधीला लिहिलं का की हा असताना लोकसभेमध्ये तुम्ही असताना प्रश्न उपस्थित करा? लिहिलं का? काय घेणं दिलं आहे? मला काय आता कॉलेजमध्ये जायचं की मला काय आता नोकरी करायची? मला काय कॉलेजमध्ये जायचं आहे, मला काय नोकरी करायची आहे, तर माझा काय संबंध? असंच नाही ना. म्हणजे या प्रश्नाशी आणि या निर्णयाशी तुमचा काही संबंध नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून आला निर्णय आपल्याला काय करायचं आहे? लागू केला कोर्टाने तरी चांगलं, नाही लागू केला तरी चांगलं. प्रश्न हा आहे की या सगळ्या ह्याच्यावरती मानसिकता दिसते या निर्णयामध्ये. तुमच्यापैकी कोणी वाचले का? ज्यांनी वाचले त्यांनी हातवरती करा. कोणी वाचलेलं आहे का? ती एकालाही फुरसत नाही की असं इंटरनेट ओपन करावं, त्या सुप्रीम कोर्टाच्या साईटवरती जावं, काय जजमेंट आलंय ते तरी वाचावं. अजिबात नाही. काय घेणं देणं नाही. खाय पियाचं, दारू पियाचं आणि मोकळा व्हायचं. ते का आमचं काही घेणं देणंच नाही त्या ह्याच्यामध्ये. त्या जजमेंटमध्ये जो शब्द 1984 साली वापरल्या जाणार नाही असा निर्णय झाला होता, तो शब्द म्हणजे हरिजन त्या असणाऱ्या जजमेंटमध्ये वापरण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्या. मानसिकता दिसते. पण मी जसं म्हणालो ना की आपल्याला काय घेणं देणं या सगळ्या गोष्टीशी. माझा काही संबंध नाही त्याच्यामुळे मी काही करणार नाही. हा जो हरिजन वापरण्याची असणारी जी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला त्या दरवाज्यातून सगळे बाजूला व्हा. चला सगळे बाजूला व्हा. ती एक प्रवृत्ती आहे. नरसिंहराव पंतप्रधान होते. त्र्याऐंशी सालची असेल. लाल किल्ल्यावरनं ते भाषण देत होते. त्यांनी चुकून हा शब्द वापरला आणि सभागृहामध्ये तुम्हीच उचलून सांगितलं की हे शब्द बॅन केलेले आणि प्राईम मिनिस्टरला वापरता येत नाही.
त्यांनी असं दिलगिरी व्यक्त 24 तासात येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या सगळ्याच्या की चुकून झालं. आणि आता असं वापरणारं दुसरं कोणीच नाही. तुमची ताकद आहे का मला सांगा की जस्टिस गवईला सांगणं की तू पहिल्यांदा क्रिमी लेअर मध्ये येतोस राजीनामा दे. तुला ज्यावेळेस असणारं हायकोर्टचं जज करण्यात आलं होतं त्यावेळेस तुझे वडील हे असणारा सभागृहामध्ये निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अनेक वर्ष स्पीकर होते विधान परिषदेचे. तेव्हा क्रिमी लेअर मध्ये तू येतो, राजीनामा पहिल्यापासून तुझ्यापासून सुरुवात कर. अनेक आंबेडकरी चळवळीच्या संघटना आहेत, ऐक्याची सुद्धा बैठक झाली. त्यांनी सुद्धा ही मागणी केली नाही की बा तू पहिल्यांदा राजीनामा दे, क्रिमी लेअर तुझ्यापासून सुरुवात कर. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॉल स्पीड अ स्पीड. जे पिकाव आहे ना त्याला पिकावच म्हणा, त्याला टिकाव नका म्हणू. आणि ही वृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही चळवळ वाचू शकत नाही. पूर्णपणे वाचू शकत नाही. अरे वो इतना बड़ा आदमी है, वो ये है, वो ये है. अरे काय करणार आहे, तुझी चूल त्याच्यामुळे चालते काय? तर नाही, तुझ्या हिमतीवरती तुझी चूल चालते. आणि तुझ्या हिमतीवरती तुझी चूल चालत असेल आणि तुझ्या विरोधात कोण जाणार असेल तर तुला म्हणणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की हा माझा विरोधक आहे म्हणून. आम्ही विरोधक त्या ठिकाणी म्हणणार नाही. आताही असणारं अनेक महाभारत की मी त्यांना असं विचारलं की तेलंगणा आणि कर्नाटक हे दोन राज्य आहेत की ज्यांनी ही भूमिका जाहीर केली की आम्ही असणारं ही जजमेंट लागू. हे जजमेंट जे आहे आम्ही लागू करू. कोणाची राज्य आहे ती? आणि लोकसभेमध्ये मतदान कोणाला दिले? आता विधानसभेमध्ये कोणाला देणार? पुन्हा काँग्रेसला देणार. उगीच माझ्या तोंडावरती नका बोलत जाऊ, मी लय फटकळ आहे. का माझी चूल तुमच्यावरती चालत नाही आणि माझं नेतृत्व सुद्धा तुमच्यावरती चालत नाही. माझं नेतृत्व माझ्या आज्यावरती चालतं, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी तुमची पर्वा करणारा नाही. कारण माझ्या आज्याला मानणारा वर्ग फार मोठा आहे. तुम्ही जातीचे म्हणून मानता, तो विचाराचा म्हणून मानतो. आणि तो विचाराचा मानणारा आहे तो माझ्या बरोबर आहे. जातीचा म्हणून मानणारा जो आहे तो काँग्रेस बरोबर आहे, अशी परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि जोपर्यंत हा विचाराचा मानणारा वर्ग आहे तोपर्यंत ही चळवळ जाईल राहील. या विचाराचा मानणारा वर्ग एकदा मातीआड झाला की तुम्हाला मातीआड करायला काहीच वेळ लागत नाही.
की तुम्हाला माती आळ करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि म्हणून या सगळ्या निर्णयाचं असणारं मी अधिक विचारवंत आहे. त्या सगळ्यांना आदरपूर्वक फोन केला आणि विचारला, अरे बाबा रिव्ह्यू पिटिशन टाकायचं आहे, त्याच्यातले मुद्दे द्या. ते रिव्ह्यू पिटिशन करायचं आहे, कायदेशीर मुद्दे द्या. माझ्यापर्यंत अजून असणारे ते मुद्दे यायचे अशी परिस्थिती आहे. ती अजून परिस्थिती आहे त्याच्यामध्ये की यायचे आहे. जसं मी आपल्याला विचारलं की इंटरनेट ओपन करून आपण ते जजमेंट वाचलंय का, तसं किती जणांनी असणारं ते वाचून त्याच्यावरती असणारा आपण रिव्ह्यू करायचा असेल तर कशावरती करावा याचा असणारा अभ्यास केला असेल तर मला असणारा कमी पण आहे. मी त्यांना दुसरा असणारा प्रश्न विचारला, म्हटलं इथं असणारा वाल्मिकी आहे, मादिका आहे, यांनी ह्या जजमेंटचं असणारं स्वागत केलेलं आहे, RSSने सुद्धा स्वागत केलेलं आहे. आता यांना आपण त्यांच्या भूमिकेपासून पराभूत करण्यासाठी आपण काय प्रचार केला, आपण काय प्रचार केला. म्हणजे एक टीम तयार करा की आपल्या प्रचाराचा मुद्दा काय असणार. दुर्दैवाने त्यांनी असून मला असणारा मुद्दे दिले नाहीत की ज्याच्यामधला असणारे हे प्रचाराचे आपले मुद्दे पाहिजे. मी सकाळी बोलतो असताना म्हटलं की भाऊ लोखंडे आणि यशवंत मनोहर याच्यानंतर मला दुसरं कोणीच दिसत नाही. आहे का? आहे का? आणि नाही तर मग का नाही? तुम्ही तर सगळे शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, खाऊन पिऊन सुखी आहात, सगळ्याच गोष्टी आहेत. मग तुमच्या म्हणणं असं यशवंत मनोहर का तयार झाला नाही, भाऊ लोखंडे का तयार, मी दानिक नावं घेऊ शकतो. त्या पिढीतले निर्माण झाले, आत्ताच्या पिढीतले का नाही? आम्ही असणारा विचारच करणार नाही आहोत. फक्त असणारा एकच गोष्ट आहे त्याच्यामध्ये की शिव्या देत बसणार, ये ऐसे ही है. मग त्यांना मी विचारलं, आधी ये कैसे होने चाहिए, वो आप जाके देखो. झालं, त्याची जबाबदारी समजली. इथे अपील या निर्णयाचं करावंच लागेल, नाही असं नाही. पण हा जो सगळा फौलपणा आलेला आहे की ज्याच्यामध्ये मला आता असताना विचारावं असं वाटतंय की तुमची इमानदारी कोणाशी आहे, कोणाशी आहे? विचारांची आहे तर ती दिसत नाही, चळवळीची आहे ती दिसत नाही, स्वतःची आहे तर तेही दिसत नाही, आपल्या मुलाबाळांची आहे का तर तिथेही मला प्रश्नचिन्ह दिसतो.
मग आमची आहे कुणाशी? आज असं आपण बघत असाल की मराठा समाजाला माहिती आहे की आपल्याला आरक्षण मिळणार नाही, पण तो आज शरद पवारापासून उरलेल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांना घेराव घालतोय आणि विचारतोय की माझ्या आरक्षणाला पाठिंबा देणार आहेस की नाही. त्यांनी शरद पवार कोण आहे बघितलं नाही, जयंत पाटील कोण आहे बघितलं नाही, सुप्रिया सुळे कोण आहे बघितलं नाही, त्यांनी कोल्हे कोण आहे हे पाहिलं नाही. आम्ही तुला निवडून आणलं, आमच्या मतावरती तू निवडून आणलेला आहेस. तुला निवडून आणण्यासाठी आम्ही असणारे खस्ते खाल्लेले आहे. आता आमच्या प्रश्नावरती तू बोलणार आहेस की नाही सांग. त्यांनी स्वतःच्या प्रश्नावरती जागरूकता दाखवली. त्यांनी स्वतःच्या प्रश्नावरती एक जागरूकता दाखवली. मान्य हिंसक असेल, पण त्यांनी जागरूकता दाखवली. आम्ही असणार उद्याचा असणारा बंद हा वेगळा ऑल इंडिया लेवलवरचा आहे, पण ज्या शहरामध्ये जातो, नागपूर हे एक चळवळीचं केंद्र म्हणून मानलं जातं. ही तर एक तरी बैठक झाली का की या निर्णयाचं आपण पुढे काय करायचं याची बैठक झाली का? नाही झाली. मी नावं घेत नाही कुठल्याही असोसिएशनची. मग हे असोसिएशन जे आहेत हे आहेत कशासाठी? फक्त स्वतःला व्यक्तिगत लाभ मिळवण्यासाठी अशीची सगळी आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सरकारी नोकरीने ते पोलीस खात्यामध्ये गेलं की मला त्या DCPला सांगावं लागतं की माझ्यासमोर हवालदारला शिव्या घालू नको. काका तू DCP सर म्हणतो तू गाढव आहेस, तर तू काय म्हणतो येस सर. तू गधा आहे, तू म्हणतो येस सर. आणि म्हणून त्या DCPला मला सांगावं लागतं की एक तर तू बोलू नको त्यांना, आपलं संपल्यानंतर बोलव, आणि फायर करायचं असेल तर तुझ्या अँटी चेंबरमध्ये जाऊन फायर. आता ही जी येस सरची मेंटॅलिटी जी आहे ती तुमची झाली आहे का हे पहिल्यांदा सांगा. सरकारी सर्व्हिसेसमध्ये राहून येस सर ही मेंटॅलिटी झालेली आहे का? सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, आपल्या विरोधात दिला, काय करायचं नाही, येस सर. आता ती जर मेंटॅलिटी नसती तर या नागपूर शहरामध्ये 1.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्या सरकारी कर्मचाऱ्यांपैकी 44,000 हे असणाऱ्या SCचे आहेत. त्याच्यापैकी 100 जण तरी एकत्र येऊन आपण याच्यावरती निर्णय चर्चा केली पाहिजे आणि काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे, अशी तरी चर्चा. तर तीही नाही. ज्याला आरक्षण मिळालं नाही त्याचा बेफिकरपणा मी समजू शकतो. शेवटी आम्हाला मिळणारच नाही तर कशाला उगीच लढा. क्या फायदा है मोर्चे में जाके, तू म्हणतो मुझे तो कुछ मिलने वाला नहीं है, ये तो ऊपर वाले मलाई खा लेंगे, हम तो नीचे खाली जिंदाबाद मुर्दाबाद कहते रहेंगे, इसलिए हम नहीं करना चाहते. मी त्याचे ऍटिट्यूड समजू शकतो. पण जो लाभार्थी आहे, ज्यांनी उपभोगलेला आहे किंवा उपभोगतोय, त्यांनी उदासीन राहून तर चालत नाही ना.
त्याला उदासीन राहून चालत नाही. उद्याचं हे संपलं असं धरून चाला. उद्याचं हे संपलं तर व्यवस्था काय होते? तर व्यवस्था ही जुनी व्यवस्था होती. आणि जुनी व्यवस्था काय होती तर जुन्या व्यवस्थेमध्ये शूद्र आणि अतिशूद्र यांना असणारा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जागा नव्हती. मिलिटरीमध्ये नव्हती आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नव्हती. ती पुन्हा परिस्थिती राहू नये म्हणून असणारं ते आरक्षणाचं तत्व आलं. की राजकीय सत्तेमध्ये जरी नसाल तरी असणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमध्ये तुमचा हिस्सा राहील आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमधल्या हिस्सानंतर तुम्हाला असणारा पगाराच्या रूपाने आर्थिक हिस्सेदारी सुद्धा त्या ठिकाणी मिळते. मी असणारा पार्लमेंटमध्ये असणाऱ्या एससी एसटी कमिशनवरती मागून घेतलो. राज्यसभेचे शंकर दयाल शर्मा होते. तो म्हटलं आप इस कमेटी में क्यों जाना चाहते हो? मैंने कहा कुछ करना जरूरी बात है उसमें. अच्छा ठीक है आप चले जाओ, लेकिन मैं तुमको दूसरी अच्छी कमेटी देता हूं. मैंने कहा दे दो. त्यांनी या कमिटीवरती दिलं. माझ्या पहिल्या वर्षात लक्षात आलं की आम्हाला असणारं एससी एसटी असोसिएशन आहे त्याच्याशी भेटायला प्रावधान असतं. आणि म्हणून चेअरमनला आमच्या म्हटलं की अधिकाऱ्यांशी मी बसणार नाही, भेटणार नाही जोपर्यंत असणारं असोसिएशन वाले जे आहेत त्यांची आपली भेट होत नाही तोपर्यंत. आणि माझा हा होरा होता की हे जे एससी एसटी असोसिएशन वाले जे आहेत त्यांच्याकडे डेटा असेल, त्यांच्याकडे माहिती आहे की किती भरल्या नाहीत, कुठच्या कॅटेगरीमधल्या खाली आहेत, कुठल्या कॅटेगरीमधल्या नाहीत. आणि त्याही बैठकीमध्ये म्हटलं मॅनेजमेंटचा एकही माणूस राहणार नाही. बैठका झाल्या त्यांच्याबरोबर आणि माझ्या लक्षात आलं की असोसिएशनकडे डेटाच नाही. जो ज्या डेटा मार्फत आम्ही असणारं तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनला कन्फ्रंट करू शकतो. मी अनेक जणांना म्हटलं अरे आम्ही काही इथली एम्प्लॉई नाही आहोत की ज्याच्यातलं आम्हाला असणारं सगळं माहिती मिळेल. तुम्ही जोपर्यंत आम्हाला माहिती देणार नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या मॅनेजमेंटला विचारायचं नाही. माझा दरारा होता नव्हता असं नाही, पण मॅनेजमेंट म्हणायचं वी हॅव डन एव्हरीथिंग व्हॉट इज नेसेसरी. झालं या वाक्यामध्ये आम्हाला त्यांनी गुंडाळून मोकळं करून टाकलं. कारण आम्हाला कन्फ्रंट करण्यासाठी काहीच नव्हतं. कारण त्यांनी दिलेला डेटा हा फायनल डेटा आम्ही नंतरही त्यांना म्हणायचो की हा डेटा मी तुमच्याशी शेअर करतोय, तुम्ही आम्हाला असणारं नंतर ह्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या पाठवा. ते कधीच आल्या नाहीत. हा जो बेफिकीरपणा ज्यावेळी चाकोरी चालली होती आणि चाकोरीशी सगळे इमानदार होते तोपर्यंत काही फरक पडत नव्हता. पण आत्ताचा जो असणारा जो बेफिकीरपणा जो आहे, आत्ताचा असणारा जो बेफिकीरपणा आहे तो तुम्हाला काही त्रास होणार नाही. कारण का माझ्या सगळं तुमची आणि माझी असणारी अर्धी लाकडं स्मशनात गेलेली आहे. आपण त्या व्यवस्थेतून बाहेर पडलेलो आहोत. ज्याचा परिणाम होणार आहे
तो विशीच्या आतला जो आहे त्याच्यावरती परिणाम आहे हे लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं मगाशी म्हणालो की तुम्ही तुमच्या मुलाबाळाशी इमानदार आहात का? चळवळीशी सोडा, स्वतःच्या पोराशी इमानदार आहात का? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे, ते मी नाही देणार आहे. तुम्ही काय स्वतःहून पुढे आलेला नाही. मला एक जण आला, मी मेरिटवरती आलोय. म्हटलं कुठल्या मेरिटवरती आलास राजा? आरक्षणाच्या मेरिटवरती आलास की जनरलच्या मेरिटवरती आलास? गप्प बसला. तो गप्प बसला तर माझ्या लक्षात आला हा सर रिझर्वेशनच्या मेरिटमध्ये आलेला आहे. आणि रिझर्वेशनच्या मेरिटमध्ये असल्यामुळे म्हटलं फुशारकी मारू नको. जनरल मेरिट म्हटलं तुझ्यापेक्षा 5-6% जास्ती असेल. हे जर आरक्षण नसतं तर तुला असताना कुठेच थाराही मिळाला नसता, अशी परिस्थिती आहे. तर ही जी सिस्टम इंट्रोड्यूस केलेली आहे की ज्याच्यामुळे हा जो आरक्षित वर्ग आहे तो इतर जाऊ शकतो आणि पुढे येऊ शकतो, त्याच्याशी सुद्धा आपण इमानदार नाही आहोत. त्याच्याशी सुद्धा आपण असताना इमानदार नाही आहोत, अशी असताना परिस्थिती आहे. आणि म्हणून इथे असं गटांना खातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आपण नंतर मग असं चळवळीला विचारतो, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय, पण मी काय केलं हे पहिल्यांदा सांगणार. आपण जसं इन्स्टंट इडली सारखा निकाल मागतो, इन्स्टंट इडली सारखा निकाल नाहीच आहे. आज भारतीय जनता पक्षाला आपण असताना शिव्या घालत असो, त्यावेळेचा जुना जनसंघ होता. या जनसंघाच्या उमेदवाराला बॅरिस्टर खोब्रागडेपेक्षा कमी मतं मिळत होती. पण आज त्याच जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. नितीन गडकरी हा लाख मतांनी त्या ठिकाणी निवडून येतो. चिकाटी होती, जिद्द होती आणि स्वतःवरचा विश्वास होता. जिद्द होती, स्वतःवरचा विश्वास होता की आम्ही हे बदलून टाकू. तुमचं आहे का? मी एक उदाहरण देतो. आम्ही असताना 22 जिल्ह्यातून ओबीसीची यात्रा काढली, आरक्षण बचावची यात्रा काढली. फोकस आमचं ओबीसी होतं. मला अनेक जणांचे फोन, प्रकाशराव तुम्हाला वेळ लागलाय का? त्यांना म्हटलं अरे बाबा मला तर अजून वेळ लागला नाही. तुम्ही काय करायला निघालाय? तुम्हाला समजतं का? आपण फक्त बौद्धांचं बघितलं पाहिजे, इतरांचं बघता का? ही जी नॅरो मेंटॅलिटी आहे, म्हणजे विचार करण्याची कुवतच आपल्याकडे संपली आहे की का, असं मला शंका यायला लागलेली आहे. म्हणजे विचार करण्याची कुवतच आपली संपली आहे का, हेच मला आता शंका यायला लागली आहे. ओबीसीचं आरक्षण हे दरवाजा आहे. दरवाजा एकदा उघडला गेला
तर आतमध्ये घुसायला किती वेळ लागतोय? दरवाजा उघडला गेला तर आतमध्ये घुसायला किती वेळ लागतोय? सुप्रीम कोर्टाच्या ओबीसीच्या पॉलिटिकल रिझर्वेशन नंतर दरवाजा अर्धा उघडला, आता अर्धा दरवाजा ह्या विधानसभेमध्ये उघडला आणि तो उघडला की सुप्रीम कोर्टाने तुमचा दरवाजा राज्यांना उघडूनच दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने उघडूनच दिलेला आहे की राज्यांना अधिकार दिलेला आहे की क्रीमी लेअर इंट्रोड्यूस करा. अनेक जणांचे मला सर फोन करून विचार, मी त्यांना म्हटलं अरे बाबा तुमची स्ट्रॅटेजी काय ती मला सांगा. म्हटलं तुमची स्ट्रॅटेजी काय ती असताना सांगा. नाही आपण ते काँग्रेस के साथ बैठण्याची आहे. म्हटलं मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो आणि काँग्रेसकडून म्हटलं जागा घेऊन दे. म्हटलं ऐसा कैसा? म्हटलं तुझ्या हातात म्हटलं सोन्याचं ताट आहे असं समजून चाल आणि त्या ताटेचा तू मालक आहेस आणि मी तुझ्याकडे मागायला आलो की ते अर्ध ताट मला दे किंवा 10% ताट मला दे, 5% ताट त्याच्यामधलं दे, तू मला देशील का? तू मला देशील का? म्हटलं चुप असले. म्हटलं आज सगळंच ताट त्याच्याकडे आहे, आज सगळंच ताट त्याच्याकडे, तो स्वतःहून खातोय, तो तुला कशाला देईल? त्याच्यामध्ये तुला फक्त शिल्लक राहिलं तर टाकण्यापुरतं देईल आणि ते टाकण्यापुरती व्यक्ती त्यांना मिळत राहतात. तुला म्हटलं बरोबरीचा हिस्सा सोडून दे, म्हटलं तर बरोबरीचा नाही. तुला गोष्ट्या पत्रावळ्याचा तो मालक करेल पण त्या ताटेचा मालक करणार नाही किंवा ताटेचा हिस्सेदार करणार नाही, हे लक्षात. ही सोशल रियालिटी आहे. ही सोशल रियालिटी आहे आणि या सोशल रियालिटीला लक्षात घेत बॅरिस्टर खोब्रागडे यांनी कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत. त्यांनी वेळ पडली तर त्यावेळी जनसंघाबरोबर बसले पण ते कधीच काँग्रेस बरोबर बसले नाहीत. याचं कारण त्यांना माहित होतं की दोन उपाशी असणाऱ्या माणसांचं समझोता होऊ शकतो पण एकाचं पोट भरलेलं आहे आणि एकाचं असणारं पोट खाली आहे, यांचा कधीच समझोता होऊ शकत नाही. आम्ही या सोशल रियालिटी कधीच बघत नाही. या सोशल रियालिटीज आम्ही कधीच बघत नाही पण आमचं असणारं मत करून आम्ही तयार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं की काँग्रेसवाल्यांना तुम्ही असं विचारलं का की तुम्ही आता हे कर्नाटकने म्हटले की आम्ही लागू करू, तेलंगणाने म्हटले आम्ही असं लागू करू, उद्या असणारं हिमाचल प्रदेश आहे तेही म्हणेल आम्ही असं लागू करू, तुम्ही करणार काय? तुमची स्ट्रॅटेजी काय? ऐक ही स्ट्रॅटेजी. दुर्दैव असं म्हणेन मी की इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही असणारा 22 लाख मतं घेतली होती. इंदिरा गांधीच्या हत्येच्या नंतर अनेक जण पडली आणि तिथे पुन्हा असणारा पालपूत सुरुवात झाला, ऐक्याचं पालपूत सुरुवात झालं आणि उभारी आलेल्या चळवळीला आपण असणारा बरबाद करून टाकला, अशी परिस्थिती आहे.
मी आज विचारतोय तुमची स्ट्रॅटेजी काय? काँग्रेसला असेल किंवा ही जी इंडिया आघाडी जी होती त्या इंडिया आघाडीला हा निर्णय नलिफाय करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, मागणी काय? ऐक्य करा. कोणाचं ऐक्य? पूर्वश्रमीच्या महाराजांच्या नात्याच्या बौद्धांचं किती टक्के? किती टक्के आहेत? किती टक्केवारी आहे? नऊ टक्के, 10%? त्या 9% आणि 10%ने असं एक तरी आमदार निवडून येईल का? एक तरी आमदार निवडून येईल का? नाही. मग ही जी सोशल रियालिटी जी आहे, सोशल वास्तव्य, सामाजिक वास्तव्य आहे, हे आमच्या गळ्यात का उतरत नाही? की आम्ही उतरवायला मागवत नाही होत, की आमच्या गळ्यामध्ये उतरत नाही म्हणून आम्ही उतरवत नाही? काय आहे? इंडिया आघाडीने असणारं एकदम मध्येच असणारं संविधान बचाव जे असणारं स्लोगन स्वतःच्या हातामध्ये घेतलं ते उगीच केलं नाही. जो विचाराने बाबासाहेब मांडत होता, मान्य करत होता, विचाराने जो असणारा बाबासाहेबाला ज्यांनी स्वीकारलं होतं, हे लक्षात आलं की आपण जर झालो नाही तर हा तिसरीकडे चाललाय. इथे जेवढे बाबासाहेब पसरतील आणि जेवढं बाबासाहेबांचं असणारं एक्सेप्टन्स वाढेल तेवढा शेड्यूल कास्ट इथला सुरक्षित राहील, शेड्यूल कास्ट ट्राइब्स सुरक्षित राहील, हे आपण असणारा लक्षात घ्या. मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी अमुक झालो, मी सुरक्षित नाही झालो. मी माझ्यापुरता सुरक्षित झालो, पण माझा पोरगा पुन्हा असुरक्षित झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज तीच प्रकाश आता काय होणार? आमची मुलं तुम्हाला काका म्हणतात. म्हटलं आता मामा करण्याची वेळ आली आहे. हो करतात. म्हणून मी मगाशी म्हटलं तुमची लॉयल्टी कोणाशी आहे, तुमची बांधिलकी कोणाशी आहे, तुमच्या पोरांची तरी आहे का? सरळ विचारलं मी यावेळेस. आमची बांधिलकी कोणाशी नाही आहे. मी एकटा जोगे एकटा मरेन अशीच असणारी माझी वृत्ती. समाज गेले भाड में, कुटुंब गेलं भाड में, सगळे गेले व्यवस्थे भाडमध्ये, अशी असणारी व्यवस्था. उद्याची ही चर्चा सुरुवात होणार आहे की नाही ते आम्ही असणारं
हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याला नलिफाय कसं करणार, त्याला रद्द कसं करणार, ही चर्चा सुरुवात होणार आहे की नाही? नहीं तो कांग्रेस वाले देखेंगे क्या है, हमने वोट दे दिया है, अब उनकी जिम्मेदारी है। त्यांची जिम्मेदारी असती तर त्यांनी त्यांच्या दोन मुख्यमंत्र्याला फटकारावलं असतं की तुमने कैसा स्टेटमेंट दिया कि हम लागू करेंगे करके। बोलायला कोणाला लावलं तर खरगेला बोलायला लावलं। तू काय म्हणाल मी क्रीमी लेअर लागू देणार नाही, कारण त्याला माहिती आहे क्रीमी लेअर लागला की तो आणि त्याचा पोरगा बाद होतो। ती त्यांच्या पार्टीची भूमिका थोडी आहे। आणि मला अनेक जण म्हणतात आज प्रकाश होत्या खरगेने स्टेटमेंट केला, म्हटलं कोण खरगे? तू त्या पक्षाचा मालक आहे का? की त्या पक्षावरती त्याचं पूर्णपणे वर्चस्व आहे? की कोणाला तरी अध्यक्ष केलं पाहिजे म्हणून असं राजस्थानच्या काँग्रेसच्या सभेमध्ये एक उचलला आणि अध्यक्ष करून मोकळा झाला? म्हणजे CWCचा निर्णय आहे का की आम्ही असं क्रीमी लेअर असताना मान्य करणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही असताना कारवाई करणार आहोत म्हणून? एकही मला असणारा आंबेडकरी चळवळीमधला वकील हा या निर्णयावर विरोधात सोशल मीडियावरती कॉमेंट करताना मला दिसत नाही। कॉमेंट करताना दिसत नाही का? बाबा तू संविधान वाचलेलं आहे, ते वाचूनच सुद्धा LLB ची डिग्री मिळालेली आहे, मग का जे लिहित नाहीत मी असं मानतोय की त्यांना हा निर्णय मान्य आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय, किंवा जे बोलत नाहीत त्यांना हे असणारा हा निर्णय मान्य असं मी त्या ठिकाणी समजतो। कारण त्याच्याशिवाय मौन कोणी पाळत नाही, हा मूक पाठिंबा असतो असं मी त्या ठिकाणी मानतो। पण हा निर्णय मी असायला बघतोय की पुढच्या पिढीला कैद करणारा हा निर्णय, कैद करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली। जशी ही व्यवस्था उद्ध्वस्त करायला महात्मा फुलेने सुरुवात केली, शाहू महाराजांनी असताना त्याला असताना जोड दिली आणि उद्ध्वस्त करून नवीन व्यवस्था ही बाबासाहेबांनी निर्माण केली। कालखंड किती लागला? किती कालखंड? किती कालखंड लागला? मी आपल्याला विचारतोय किती कालखंड लागला? किती किती 125 वर्षांपैकी जास्त। आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी किती वर्ष लागतील? जास्तीत जास्त 10 वर्ष। टाळी वाजवली त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे, कारण त्यांनी मान्य केलं की आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं आणि उद्ध्वस्त झालं तरी आपण टाळ्या वाजवतच बसू, एवढं निर्बुद्ध आपण झालेलो आहोत। मग एवढे निर्बुद्ध आपण झालेलो आहोत की माझ्या बाजूचं काय माझ्या विरोधातलं काय हेही मला कळायला मार्ग नाही। फक्त गाईड घेतले, वाचले, डिग्री घेतल्या
आरक्षण होतं म्हणून नोकरी लागली असंच आता म्हणणारे लोक म्हणायला लागलेली. पण मी मगाशी म्हटलं की भाऊ लोखंडे आणि नागपूरमधलं उदाहरण फक्त दिलं की यशवंत मनोहर याच्यानंतर कोणीच क्रिएटिव्हिटीवाला ते झालं नाही. अर्थशास्त्राचे जे प्राध्यापक आहे मी त्यांना असताना म्हणालो होतो की एकदा मला जरा समजावून सांगा की बाबासाहेबांनी कुठलाच राज्याचा पुरस्कार केला नाही पण वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला, त्याच्या पाठीमागचं इंगित काय येते मला सांगा. त्याच्या पाठीमागचं इंगित काय? तुम्हाला तरी कळले का त्याच्या पाठीमागचं इंगित? तुम्हाला कळलं का त्याच्या पाठीमागचं असणारं इंगित? की वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार का केला? त्याला झारखंडचाही पुरस्कार करता आला असता, त्याला तेलंगणाचाही पुरस्कार करता आला असता, त्यांना असताना राजस्थानमधला असताना भिलवाडची जी जुनी मागणी आहे त्या जुन्या मागणीचा त्यांना असणारा पुरस्कार करता आला असता. पण त्यांनी तो नाही केला, तो विदर्भ काय केला? त्यांनी विदर्भाचाच पुरस्कार का केला? आपण स्वतःला आंबेडकरवादी मानतो. उद्या आपल्याला कोणीतरी विचारलं की बाबासाहेबांनी असणारा वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार का केला, त्याचं उत्तर काय? एका तरी इथल्या असणाऱ्या विद्वानाने ह्या मागणीवरती असणारा संशोधन तरी केलंय का? लय PhD झालेले आहेत. एकाने तरी आपण एवढंच फक्त म्हणू की बाबासाहेबांना फार दूरदृष्टी, आजपती दूरदृष्टी होती हे बरोबर आहे, पण त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय होतं? आणि ते तुमच्या कधी लक्षात आलं नाही. इथल्या चळवळी मी असं म्हणेन की आंबेडकरी चळवळ जर कोण संपवत असेल ते नागपूरकरच संपवत आहेत, दुसरं कोणीच संपवत नाहीयेत. चांगलंय, स्वीकारल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे. मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही असं स्वीकारलं की नागपूरकर ही चळवळ बिघडवते. आपल्याला जर याची जाणीव जर नसेल तर आपण बाबासाहेब नाही स्वीकारलेला, आपण फक्त बाबासाहेबांचा वापर केला. जसा झोपडपट्टीमधला असणारा माणूस, त्याला माहिती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्याचं झोपडं पाडलं जाईल, त्याला त्याचं माहिती आहे की हे झोपडं वाचवायचं असेल तर दोनच व्यक्ती वाचवू शकतात. एक तर तो बुद्धाचा पुतळा उभा करून टाकतो, ते नाही झालं तर बाबासाहेबांचा उभा करून टाकतो. त्याचा हेतू तरी स्वच्छ आहे. त्याचा मार्ग चुकीचा असेल मान्य आहे मला, पण त्याचा हेतू स्वच्छ आहे की मला राहायचं घर असलं पाहिजे आणि ते घर वाचवेल कोण? ते ही दोन महापुरुष माझं घर वाचवतील, दुसरं तिसरं कोणीच वाचवणार नाही.
पण तुम्ही का बाबासाहेब स्वीकारला मला सांगा? जात म्हणून स्वीकारला एवढंच ना, की त्याच्या पलीकडे म्हणून स्वीकार? तुमच्या अगोदरच्या पिढीने स्वीकारला त्याचं असतं मी पूर्णपणे त्याचं जस्टिफाय करतो, पण तुम्ही का स्वीकारला? त्याला माणुसकी प्रस्थापित करायची होती आणि त्याला माहित होतं की माणुसकी प्रस्थापित कोण करू शकेल, तर बाबासाहेब करू शकतील, आणि म्हणून तो बाबासाहेबांबरोबर जोडला. तुम्ही कशासाठी जोडला? जात म्हणून नुसतं जोडलं? की बाबासाहेब महार होते, मी पण महार आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही एका जातीचे आहोत, आता असताना बाबासाहेब मागे, असे तुमचं नातं आहे. आणि हेच नातं असल्यामुळे, या नात्याच्या बाहेर न पडल्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांनी विदर्भाचं वेगळं राज्य का असावं याचं इंगितही कळलं नाही. त्याचं इंगितही तुम्हाला कळलेलं नाही. काही संबंधाची गरजच नव्हती, कारणच नव्हतं. का जातीचा संबंध होता, तो थोडी डोक्याचा संबंध होता, विचाराचा संबंध होता. आत्ता तरी विचाराशी संबंध जुळला तर येणारा काळ हा तुम्ही थांबवू शकता. विचाराशी जर जुळला नाही तर येणारा काळ तुम्ही थांबवू शकणार नाही, हे लक्षात घ्या. या निर्णयाने दोन तट पडलेत, एक समर्थन करणारा आणि एक विरोध करणारा. जो विरोध करणारा मी का विरोध करतोय हे त्याच्याकडे कारण नाही. जो समर्थन करणारा आहे तो असं म्हणतोय की मला काहीच मिळालं नाही, वर्गीकरणामुळे आणि क्रिमी लेअरमुळे मलाच मिळून जाईल, असं त्याचं तरी समर्थन तो मानतोय. समूह तुमच्या बाजूने राहणार की त्याच्या बाजूने राहणार? कोणाच्या बाजूने राहणार? तुम्ही तुमच्या बाजूने राहणे बरोबर आहे, पण समूह कोणाच्या बाजूने राहणार? आयसोलेशनच्या रस्त्यावरती तुम्ही चाललेला आहात. सामाजिक राजकीय आयसोलेशनच्या रस्त्यावरती चाललेला आहात. आणि या आयसोलेशनच्या मार्गातून बाहेर काढायचा ज्यावेळेस प्रयत्न चाललाय, अरे क्यों वो ओबीसी के साथ जा रहे, क्यों वो मुसलमानों के साथ जा रहे, क्यों इसके साथ, क्या मतलब है? अशी चर्चा तुमच्यात आहे की नाही मला सांगा? आहे की नाही? आहे ना? कोण नाही म्हणाला उठ जरा, मग त्याचा चेहरा बघायचा आहे. म्हणजे बुद्धू नंबर 1 की चळवळीचा आगे पिछा माहिती नाही, काय होतं याची माहिती नाही, काय होणार आहे याची माहिती नाही, ते समजून घ्यावं तेही माहिती, ते करायचं नाही, पण जजमेंट लिहायला मोकळा. पण जजमेंट लिहायला मोकळा. अरे बाबा, तुझ्या जजमेंट मधलं तथ्य काय हे तर सांग. काय नाही.
ते बाबासाहेब बघून घेतील. अरे जजमेंट तू लिहितोयस, ते बाबासाहेब बघून घेतील. म्हणजे हा जो आता हा समजण्याचा आभास आहे की काँग्रेसला तुम्ही वाहून गेलेला हेच कळायला मार्ग नाही. समजण्याचा आभास असेल तर बाबासाहेब जसे म्हटले की झोपलेल्या माणसाला जाग करता येतं. पण तुमचा सगळा काँग्रेसला वाहून घेतलेला असेल तर बाबासाहेब म्हटले झोपण्याचा सोंग केलेला असेल तर त्याला तुम्ही किती उठवण्याचा प्रयत्न करा, तो ते सोंग करतच बसणार आहे. आता तुमचं काय आहे मला माहित नाही. तुमचं काय आहे हे मला माहित नाही. आता ते तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही खरोखरच झोपलेला आहात की तुम्ही झोपायचं सोंग केलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. उद्या आंदोलनं चालू होतील. या जजमेंटच्या विरोधात जे आहेत त्यांचं उद्या बंद आहे. मान्य आहे, पाठिंबा आपण दिला. उद्या जे समर्थन आहेत तेही म्हणतील की आमचा असणारा जजमेंटला पाठिंबा आहे म्हणून समर्थन. आणि तुम्हाला असं विचारायला आले की त्यांनी असं समर्थन केलेलं आहे, तुम्ही काय उत्तर देणार आहात? तुम्ही म्हणणार की आम्ही विरोध केला. आणि तुम्हाला मग विचारलं की तुम्ही विरोध का केलाय, त्याचं उत्तर काय? तुम्ही विरोध का करताय? तुमचा विरोध करण्याचा आधार काय? मी मागच्या ह्या याच्यावरती 3 यूट्यूबवरती आणि एक चॅनलवरती असताना मुलाखत दिली. मी असताना विचारतोय तुमच्यापैकी किती जणांनी ती ऐकली? ज्यांनी ऐकली असेल त्यांनी हातवरती करा. एवढ्या मोठ्या सभेमध्ये उपस्थित असणाऱ्यांनी एकालाही असं वाटलं नाही की हा एवढा महत्त्वाचा, एकतर तुम्हाला हा महत्त्वाचा प्रश्न नसेल असं मी त्या ठिकाणी मानतो. एक फालतू विषय जान दो छोड़ दो, क्या मतलब है अपना, आणि म्हणून तुम्ही असं ऐकली नसेल. किंवा अपने से क्या मतलब है, कांग्रेस वालों ने नहीं दी है इसलिए छोड़ दो, अपन नहीं सुनते. हा जो बेफिकीरपणाचा जो ॲटिट्यूड आहे, बेफिकीरपणाचा जो ॲटिट्यूड आहे तोच मी असं म्हणतो या ठिकाणी की यशवंत मनोहर आणि भाऊ लोखंडे आणि इतर जण सगळे आहेत, त्याच्यानंतर बरेच जण आहेत, समता सैनिक दलाचे प्रमुख आहेत, तेही आहेत सगळे. त्याच्यानंतर कोणीच निर्माण झालं नाही की त्या व्यवस्थेला चॅलेंज करू शकते किंवा इथलं पर्याय मांडू शकते किंवा इथलं असताना आंबेडकरवाद्यांची भूमिका मांडू शकते. ही परिस्थिती आजची जी आहे, ही आजची असणारी परिस्थिती उद्भवेल याची बाबासाहेबांना जाणीव होती. कारण का त्यांनीच, मी सुरुवातीला जे म्हटलं, रिडल्स इन हिंदुइझम, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन, हा त्यांनीच तो सिद्धांत मांडला की इथे क्रांती झाली नाही, क्रांती झाली इथे नाही असं नाही, पण त्या क्रांतीबरोबर प्रतिक्रांती सुद्धा झाली, संघर्ष झाला. त्या संघर्षामध्ये क्रांती हारली आणि प्रतिक्रांती जिंकली. आज तेच होते आपल्याला लक्षात. याच नागपूरमधून क्रांतीची सुरुवात झाली.
आणि तीच क्रांती आता मला हारताना दिसते. मी 2006 साली असताना एक छोटीशी पुस्तिका काढली आणि त्याच्यानंतर लिहिणं मी बंद केलं. त्याचं मी नावच दिलं होतं, आंबेडकरी चळवळ संपली सेमिकोलन. अनेक जणांनी त्यावेळेस फोन केले, बघा कसं असं तुम्ही लिहायला नको पाहिजे. आम्ही नाही म्हटलं, मला जे दिसलं ते मी लिहिलं, मला जे जाणवतं ते मी लिहिलं. जी चैतन्य होतं ते संपते ते मला दिसते. चळवळीमध्ये पूर्णपणे अब हमको मूवमेंट की क्या जरूरत है, हम तो अपने पैरों पे खड़े हो चुके हैं. म्हटलं संपलं, दॅट इज द एंड. त्याचं कर्तृत्व नसताना आरक्षणमुळे त्याचं कर्तृत्व निर्माण झालं आणि त्या कर्तृत्वावरती तो असताना एवढा मगरूर झाला कि तो हेच म्हणायला लागला, अब मुझे किसी की जरूरत नहीं, मैं तो अब अकेला हूं, अब मैं अपने पैरों पे खड़ा हो चुका हूं. तो जो म्हणाला होता त्याला परवाच मी फोन केला, मतलब याद रखते हो क्या हमें? तो मतलब गाली देने के लिए फोन किया है कि नहीं? मैंने कहा गाली देने के लिए फोन नहीं किया, मैं यही आज पूछना चाहता हूं कि आप अपने पैरों पे आज भी खड़े हो. बोले सर डगमा गए तो आपकी बात सुनता तो अच्छी बात होती. त्याच्यात तेवढं प्रामाणिकपणा तरी होता की मी चुकलो हे त्याचं ऍडमिट करण्याची असणारी वृत्ती होती. एका वेळेस गर्व होता, मान्य मला त्याच्यामध्ये, पण सिस्टम बरोबर त्याचे कन्फ्रंटेशन ज्यावेळेस झालं, व्यवस्थेबरोबर त्याचा संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये त्याला दिसायला लागलं की आपले पाव तो गिड़गिड़ा रहे हैं, आप तो बच नहीं पाएंगे. तेव्हा त्यांनी ऍडमिट केलं की मैं गलत था. आम्ही असं तसं काय करणार आहोत का? आम्ही पुन्हा असताना बाबासाहेबांचं असताना आम्ही शाबूत कधी राहू याचा आम्ही विचार करणार आहोत का? की जे सगळे नोकरदार वर्ग आहे ना, हा साला सगळा ब्लॅक मार्केटर आहे. त्याला राग येत असेल, मी अजिबात परवा करत नाहीये त्याची. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आखी चळवळ संपवण्याच्या मार्गावरती ठेवली. आज पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर ठेवली आहे. उद्या कर्नाटक आणि तेलंगणाने हे दोन निर्णय लागू केले, आज नाही करतील, ते वर्षभरानंतर करतील. ते लागू झाले तर उरलेल्या राज्यांमध्ये सुद्धा लागू होतील हे लक्षात घ्या. आणि होणार काय आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. वर्गीकरणापुरता जर मुद्दा असता तर शिकलेला जो आहे त्याचंच फक्त नुकसान झालं असतं. पण समूहाचं आरक्षण झालं, समूहाचं नुकसान झालं नसतं हे लक्षात घ्या.
शिकलेला जो आहे त्याचं नुकसान झालं असतं, पण समूहाचं नुकसान झालं नसतं, कारण का जे आहे ते आतमध्येच राहिलं असतं, त्या टोपलीच्या बाहेर गेला नसतं. आत्ताचा जो निर्णय आलाय तो प्रचंड घातक आहे, आणि तो जे पाठिंबा देतात आहे त्यांनाही प्रचंड घातक आहे, हे लक्षात घ्या. वाल्मिकी मधला शिकलेला आहे, मातंग समाजामधला शिकलेला आहे, चर्मकार समाजामधला शिकलेला आहे, ढोर समाजामधला असणारा शिकलेला आहे, कैकाडी मधला असणारा शिकलेला आहे. हाई क्रिमी लेअर मध्ये येतो, आणि हाई क्रिमी लेअर मध्ये आल्यामुळे उडाला. जो ढोर असेल, कैकाडी असेल, चर्मकार समाज असेल, वाल्मिकी समाजातला असेल, ज्याची शिक्षणाची सुरुवात झालेली नाही, ज्याची शिक्षणाची सुरुवात झालेली आहे, आणि त्याला असणारे हे म्हणतात आहेत आम्ही प्रोटेक्ट करायला निघालोय, त्याला न्याय द्यायला आम्ही निघालेलो आहे, त्याला शिक्षण घेऊन बाहेर पडायला 20 वर्ष लागतील अशी परिस्थिती. डेटा जर आपण असणारा घेऊन बसलो तर हा गॅप आपल्याला असणारा त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे 20 वर्ष आरक्षण हे खुंटीला बांधून ठेवलं. कारण क्रीमी लेअरच्या निमित्ताने जो सगळा शिकलेला वर्ग आहे, डिग्री होल्डर आहे, तो बाहेर गेला शिक्षणात, जो नोकरीला लागला तो गेला बाहेर शिक्षणात, ज्याला असणारं इकॉनॉमिकल बेनिफिट मिळाली तो गेला बाहेर त्याच्यातून. कारण का त्याला सवलती द्यायच्या कोणाला, तो ज्याला मिळाल्या नाहीत. आता ज्याला मिळाल्या नाहीत असा जो वर्ग आहे तो पहिल्यांदा शिकला पाहिजे. तो शिकला असेल तर नोकरीला लागेल. आता तो शिकलेलाच नसेल तर त्याला ह्या सवलती मिळणार कुठे? हा एक इंटेलिजंट ज्याला म्हणता येईल गेम खेळला गेला, अत्यंत हुशारीने हा खेळ खेळला गेला. एका बाजूला डिव्हिजन झालं आणि दुसऱ्या बाजूला बाहेर काढलं, आणि जो नाही, जो मिळणारा वर्ग आहे तो 20 वर्ष घेणार नाही अशी परिस्थिती आहे. तो 20 वर्ष मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. फायदा कोणाचा झाला? कोणाचा फायदा झाला? कारण जनरल मध्ये तुम्ही शिकलेले असल्यामुळे त्या 3-4-5% जे कमी पडतात तिथपर्यंत यायला तुम्हाला वेळ लागेल. तिथं तुम्ही आउट, इकडनं आउट, प्रत्येक ठिकाण किक आउट. आता हे किक आउट करून बाहेर बसायचं, जसे इथे टाळ्या वाजवल्या तशा, की आपण कोणाच्या कानफडीत वाजवत बसायचा, हा निर्णय आहे. हा निर्णय या निर्णयाचं तुम्हाला उत्तर शोधावं लागेल, मी देणार नाही. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे हे मला मान्य आहे. आरक्षण हा काय विकास नाहीये, हे मुळात तत्वच चुकीचं आहे की आरक्षण हा विकास आहे. आरक्षण हे प्रतिनिधी आहे, प्रतिनिधित्व आहे.
उलट हा उलट्या रीतीने बघायला गेला पाहिजे होता की विकासाच्या ह्याच्यामध्ये हा जो वर्ग आहे हा वर्ग 15% आला की न आला हे बघण्याचं असणारा मोजमाप पाहिजे होतं. याचा अर्थ की विकासाची संधी ही सगळ्यांना मिळाली पाहिजे होती आणि समान मिळाली पाहिजे होती. जात विरहित मिळाली पाहिजे होती. आणि जात विरहित विकासाची संधी सगळ्यांना खुली असताना या वर्गाचं प्रतिनिधित्व आहे की नाही आणि ते 15% आहे की नाही ही बघण्याची असणारी गरज होती. परंतु प्रतिनिधित्व तत्व जे होतं त्याला विकासाचं तत्व दिलंय आणि त्याच्यामुळे असणारी घोटाळा. म्हणून मग अशी म्हटलं की लिहिणारा कोण नाही कोणतरी पाहिजे त्याच्यामध्ये. कुणीतरी हे विचारलं पाहिजे की बा हे तत्व तुम्ही असताना फक्त एसीला का लावताय? हे तत्व तुम्ही एसीला का लावताय? हे तुम्ही असताना ट्रायबलला का लावताय? तुम्ही ओबीसीला का लावताय? तुम्ही इथला असणारा ओसी क्लास जो आहे, ओपन क्लास जो आहे त्याला हे तत्व का लावत नाही? तिथे मनापली झाली की न झाली? आहे तुमची हिंमत? जी हिंमत करतील त्याला तुम्ही सांगणार अरे काय करायचं होतं त्या जनरल क्लासचं, आपण फक्त बौद्धांचं बघूया. कळत नसेल तर बेअक्कल तरी दाखवू नका आपली. समजत नसेल तर आम्ही बेअक्कल आहोत हे तरी दाखवू नका. तोंड आहे, जीभ आहे, शब्द आहेत म्हणून कशीही वापरायची. ज्याच्यातून आपला असर वाढीव होण्यापेक्षा ते घटत चालले अशी असणारी परिस्थिती. आणि काही समजलं नाही तर सरळ आई माई बहिणीवरनं असताना शिवाय द्यायला सुरुवात. आहे की नाही सोशल मीडियावरती? चालले की न चालले? चालले की न चालले असणाऱ्या शिवराळ भाषेवरती सोशल मीडियावरती. आणि तुम्हाला लिहिता येत नाही तर कशाला लिहिताय? नाही समजत तर नका लिहू, फास्ट फॉरवर्ड करत चला, नाही तर कॉपी पेस्ट करा चालत चला. पण ती शिवराळ भाषा कशासाठी? आणि म्हणून या निर्णय अनेक पातळीवरती चुकीचा आहे. फक्त मी मांडायला गेलो तर तुमच्या पूर्ण डोक्यावरनं जाईल आणि मग म्हणा काय प्रकाशराव बोलले ते आम्हाला कळालंच नाही. त्यांना म्हणावं की आमच्या भाषेमध्ये बोला. अरे मी तुमच्याच भाषेमध्ये बोलतोय, मराठीमध्येच बोलतोय, माझे शब्द गुजराती नाही आहेत. दुर्दैवाने आहे की मी बाबासाहेब उघडून प्यालेलो आहे. तुम्ही बाबासाहेब वाचलेलाच नाही म्हणून तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही जातीने फक्त बाबासाहेबांबरोबर जुळलात. मी नात्याने जरी जुळलेला असलो तरी विचाराने त्यांचं सगळं वाचन अध्ययन केलेलं आहे आणि म्हणून मी असणारा अधिकार रीतीने कोणाशी बोलवतो आणि कोणाशी दोन हात करतो. तेव्हा कृपा करून असणाऱ्या काही गोष्टी कळत नसतील तर त्या पहिल्यांदा समजावून घ्या. कधी आंदोलनामध्येच मला असं प्रकाश बौद्ध मंडळी म्हणतात तुम्ही कशाला ओबीसीचं आंदोलन चालवताय अशी असणारी चर्चा. म्हटलं जाऊ दे, गाढव आहेत म्हटलं, लक्ष देऊ नका, आपण आपलं चालू ठेवू. आज तुम्हाला असणाऱ्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्हाला आदिवासी घ्यावं लागेल, तुम्हाला ओबीसी घ्यावं लागेल. तेव्हा कुठं असताना तुम्ही हे आंदोलन उभं करू शकता.
हे जे एकलकोंड्यांचं जे आहे आयुष्य, ते पहिल्यांदा बंद करा. सगळे बाबासाहेब होण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर लोक म्हणतात बाबासाहेब मेरे पिताजी आहे. मी आपल्या डोक्याला हात लावत असतो, अरे बाबा ह्याला कसं सांगावं की ट्रेनमध्ये बसल्यानंतर लोक मला काय सुनवतात. ते म्हणतात प्रकाश जरा त्यांना सांगा की बाबासाहेब आमचे नेते आहेत, आमचे गॉडफादर आहेत, अमुक आहेत, हे आहेत, पण हे हमारे पिताजी असं म्हटल्यानंतर ते म्हणतात प्रकाश बदनामी आहे. आम्हाला सर ते कळत नाही, पण लोकांना ते वाईट वाटतं. आपल्याला असं वाटतं फुशालकी वाटते ती. आणि या सगळ्या गोष्टींवरती मला वाटतं तुम्हाला स्वतःलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. चळवळीचा आम्ही असा निर्णय घेतला. आता तो निर्णय तुम्हाला मान्य आहे न मान्य आहे याची मी अजिबात पर्वा करणार नाही. मी जसं म्हणालो की मी दिमाखाने चळवळ 40 वर्ष चालवतो आणि या 40 वर्षामध्ये मी असं म्हणेन की माझं आणि लोकांचं जमलं असं कधीच झालं नाही. आणि त्याचं सगळ्यात कारण लोकांनी लय मार्ग बघितले, पण नंतर लक्षात आलं की ह्या गाड्याशिवाय गेल्याशिवाय दुसरा मार्गच आपल्याला उरतो. आताही मला माहिती आहे की आरक्षणाच्या इश्यूवरती कोणीच भूमिका घेणार नाही. जसं जे यात्रेमध्ये आम्ही असताना हे केलं की जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, राजकीय पक्षाने भूमिका घ्याव्या, राजकीय पक्षाने भूमिका घ्यावी. आज असं आपण बघत असेल की राजकीय पक्ष भूमिका घ्यायला तयार नाहीत आणि म्हणून त्यांच्या विरोधात असणारं रान उठलंय, पक्षांच्याच विरोधात उठला रान उठले. त्या ठिकाणी शिकलेला आंबेडकरवादी असता, शिकलेला आंबेडकरवादी असता, चळवळीतला आंबेडकरवादी असता, तर त्यांनी एक अपॉर्च्युनिटी स्वतःला बघितली असती की मला नवीन मित्र जोडण्याची असताना संधी मिळाली आहे. आणि तो गावागावामध्ये गेला असता आणि गावागावामध्ये जाऊन या असणाऱ्या ओबीसी बरोबर बसला असता की आरक्षणवादी तू पण आहे, आरक्षणवादी मी पण आहे, आपली असणारी गट्टी जमली. पण तो विचाराने आंबेडकरवादी पाहिजे होता, जातीने नाही. मी जातीने आंबेडकरवादी असल्यामुळे मला ह्या संधी दिसत नाही. मी असं अनेक म्हणतो की अनेक माझ्या असणाऱ्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये चळवळीला उंबरठा ओढण्याच्या पायरीपर्यंत आणून ठेवला. पण दुर्दैवाने कुठं नाही कुठेतरी माशी शिंकते. आजची असणारी आंबेडकरी चळवळ हिच्यावरती एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला माहित असेल की नाही माहित नाही. 1990 साली व्ही.पी. सिंगाच्या सरकारने एक फार मोठा निर्णय घेतला आणि तो धाडसी निर्णय असं मी त्या ठिकाणी म्हणत होतो. आणि तो म्हणजे बौद्धांना सवलती देण्याचा. संविधानात संशोधन झालं, बिल निघालं, सगळं झालं, बौद्धांना सवलती मिळतात. मी त्या निवडणुकीमध्ये म्हटलं होतं, म्हटलं आपला समझोता हो या न हो, आपला समझोता हो या न हो, आपल्याकडे कोणी मागो या न मागो, पण ज्या प्रश्नासाठी म्हटलं होतं गेले 50 वर्ष झुजवण्यात आलं होतं, झुजवण्यात आलं होतं, त्याच्यातून सुटका मिळाली. मी असं म्हणालो की सगळ्या
ज्यांनी ज्यांनी बौद्ध धर्म बाबासाहेबांबरोबर स्वीकारल्या, नंतर भैयासाहेबांबरोबर स्वीकारलेल्या, नंतर इतर नेत्यांबरोबर स्वीकारल्या, त्यांची एक जबाबदारी आहे, हे सरकार येऊ जाऊ मतदान देऊन म्हटलं मोकळं व्हा. मतदान म्हटलं जनता दलाला द्या, मोकळं व्हा. म्हटलं आम्हाला काय मिळतं काय मिळत नाही, आम्हाला काय मिळतं काय मिळत नाही म्हटलं सोडून द्या. एका चाकोरीमध्ये आणि एकाच प्रश्नावरती एवढी वर्ष बांधलेल्या चळवळीला मोकळीता मिळाली. मोकळीता मिळाली आणि ज्यांनी मोकळीता दिली तो उद्या सत्तेवरती येतो न येतो ह्याची पर्वा न करता, पण ज्यांनी आम्हाला असताना चळवळीला स्वातंत्र्य दिलं त्याला मतदान द्या, अशी असणारी परिस्थिती. दुर्दैव असं मी म्हणेन, ज्यांनी सोडलं त्याला, ज्यांनी सोडवला प्रश्न त्याला मतदान दिलं नाही. ज्यांनी 50 वर्ष आम्हाला नागवलं अशांना आम्ही मतदान देऊन मोकळे झालो. त्याही वेळेस मला अनेक जण म्हणाले, प्रकाशराव हा चळवळीचा बांधिलकीचा प्रश्न, खरंच यांना असणारा सवलत बौद्ध म्हणून सवलती पाहिजे होत्या की महार म्हणून सवलती होत्या, त्याच्यामध्ये ते खुश होते. त्यावेळेस बांधिलकीचा प्रश्न होता. आम्ही जे आमच्या बाजूने राहतात त्यांच्याशी आमची बांधिलकी नाही आहे हे आपण त्यावेळेस पुन्हा एकदा दाखवून दिलं. ते पुन्हा आपण असं त्या ठिकाणी दाखवून दिलं. आज मी असताना मानतोय, बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्याला कॅरेक्टर नाही त्याला फ्युचर नाही. ज्याला कॅरेक्टर नाही त्याला फ्युचर नाही. आणि म्हणून मग अशी म्हटलं की याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल की तुम्हाला कॅरेक्टर आहे का. या आरक्षण हा नुसतं आरक्षण नाही. आरक्षण हे एक तत्व आहे, समतेचं तत्व आहे की ज्याच्यासाठी बाबासाहेब लढले. आणि म्हणून ह्या समतेच्या तत्वाशी कॅरेक्टर आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग. उद्याची सरकार येतील आणि जातील, त्याच्यामध्ये एखादा दुसरा मंत्री होईल न होईल, पण उद्याची असताना समता टिकवायची की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. ही समता टिकवायची की न टिकवायची हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग आहे. आणि तो भाग देत असताना मी बुद्धान धर्माचा असताना पुन्हा जे बुद्धावरती असणारा एक आरोप केला होता की बुद्धिझम इज नॉट प्रिपेअर्ड फॉर वॉर, त्यावेळेस त्याला असं उत्तर देताना बाबासाहेब असं म्हणाले होते की दोन गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत, आणि त्या म्हणजे एकतर नीड पाहिजे म्हणजे गरज पाहिजे, आणि दुसरं विल पाहिजे म्हणजे स्वतःकडे ताकद असते. या दोन्ही गोष्टी असतील तरच तुम्हाला युद्धाला जाण्याची गरज आहे, आणि तरच तुम्ही असा विजय मिळवू शकता.
आज तुम्ही असं ठरवा की स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवण्याची गरज आलेली आहे का आणि ती तुमच्यामध्ये क्षमता आहे का, एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.